पशुवाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून 2 गायींना एका कारमध्ये अमानुषपणे कोंबून नेत असतानाचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे। मंगळवारी मध्यरात्री 12च्या सुमारास गुरु नानक चौकातील तालुका पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली। या प्रकरणी माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी यांचा मुलगा बुलंद इब्राहिम कुरेशी याच्यासह 2 अनोळखी व्यक्तींवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोरक्षक पवन नागेश बल्ला वय 27 राहणार जुना विडी घरकुल यांना माहिती मिळाली होती की एका कारमधून क्रमांक MH13AZ9122 ने गो तस्करी केली जात आहे। ही कार विजापूर रोडवरून आसरा चौक मार्गे शास्त्रीनगरकडे जाणार होती। मिळालेल्या माहितीनुसार गुरु नानक चौकातील तालुका पोलीस ठाण्यासमोर ही कार थांबलेली असताना कारमधून गायींचा हंबरण्याचा आवाज आला। पवन बल्ला यांनी कार चालकाकडे विचारणा केली असता त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली। संशय आल्याने गाडीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये 2 गायी अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने कोंबलेल्या असल्याचे निदर्शनास आले। फिर्यादीने तातडीने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल होताच नागरिकांची गर्दी झाली। या गर्दीचा फायदा घेऊन आरोपी बुलंद कुरेशी याने कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून पळून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून जवाहर नगरमधील मनियार हॉस्पिटलच्या पाठीमागे कार अडवली आणि आरोपीला ताब्यात घेतले। पवन बल्ला यांच्या फिर्यादीवरून शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या माजी नगरसेवक यांचे चिरंजीव बुलंद इब्राहिम कुरेशी आणि त्याच्या 2 साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a